नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवस झालं आपण यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून बऱ्याच चालू घडामोडीच्या घटना बघत होतो. मागील काही महिन्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी होऊन गेल्या. जसं की पहिला मुद्दा म्हणजे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विधानसभेची तयारी महाराष्ट्रात सुरू झाली. विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि त्याच्याही ह्या दोन्ही गोष्टीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रतन टाटांचा अकाली होणारा मृत्यू, जे की वयोमानानुसार त्यांचा मृत्यू झाला. आणि अशाच खूप खूप महत्त्वाच्या गोष्टींची आपल्याला माहिती इथं पाहायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, की MPSCची तयारी करत असताना, सरळ सेवेची तयारी करत असताना आपल्याला सर्वाधिक महत्त्वाचा घटक कोणता येतोय, तो म्हणजे चालू घडामोडी. आणि या चालू घडामोडीची तयारी कशी करायची असते आणि कशा पद्धतीने करायची असते हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलेलं होतं. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मागील महिन्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी झाल्या त्या सर्व घडामोडींचा परामर्श आपण टप्प्याटप्प्याने घेणार आहे. अतिशय महत्त्वाच्या घडामोडींचीच मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करीन. ते व्हिडिओ नक्की तुम्हाला अभ्यासासाठी फायदेशीर ठरतील, परीक्षेसाठी फायदेशीर ठरतील आणि आपल्याला स्वतःचे मार्क्स वाढवण्यासाठी हा माझा व्हिडिओ फायदेशीर ठरेल अशी मी तुम्हाला अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय, की मागच्या काही 1 ते 1.5 महिन्यामध्ये खूप महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यातली सर्वात महत्त्वाची घटना कोणती, तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. आता अभिजात भाषेचा दर्जा कसा दिला किंवा तो कशा पद्धतीनं दिला जातो, त्याचे महत्त्व काय आहे, तो दर्जा देण्यासाठी कोणती मंडळ आपण कोणती समिती स्थापन केली होती आणि अभिजात भाषेचा दर्जा आपल्याला कोण देतं, केंद्र सरकारच्या अखत्यारीत कोणता विषय येतो, कोणतं मंत्रालय त्याच्यावरती काम करतं, त्या भाषेचे वैशिष्ट्य काय असावे, त्या भाषेमध्ये कोणती गुण असावी, हे सर्व गोष्टी झाल्यानंतर त्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आपल्याला कोणता फायदा मिळणार आहे आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत. आणि ह्या सर्व गोष्टींचा परामर्श घेत असताना, MPSCची तयारी करत असताना, सरळ सेवेची तयारी करत असताना त्यातले कोणते प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात, ह्या सर्व घटनांचा घडामोडींचा आज आपल्याला इथं तयारी करायची आहे, आढावा घ्यायचा आहे. आता त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, की मी पहिल्यांदा सांगतो तुम्हाला की अभिजात भाषा. आता अभिजात भाषा म्हणजे काय, की जी भाषा प्राचीन असते आणि त्या प्राचीन भाषेचा प्राचीन इतिहासाचा त्याला वलय असतो आणि त्याच्यामध्ये समृद्ध अशी साहित्य समृद्धी असते आणि त्या साहित्यांचा विचार करून, त्याचं लेखन साहित्य बघून त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. का, तर त्या भाषेचं संवर्धन करण्यासाठी, त्या भाषेची प्रगती करण्यासाठी, त्या भाषेचं संशोधन करण्यासाठी केंद्र सरकारकडून आपल्याला पाहिजे ती मदत मिळली जाते, पाहिजे तो निधी मिळाला जातो आणि त्या भाषेचं संवर्धन करण्यासाठी आपल्याला मदत होत असते. आता सर्वप्रथम महत्त्वाचा मुद्दा काय आहे, की याचा इतिहास काय. आता मराठी भाषेला आपल्याला काय मिळालं आहे, की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर इतिहास. आता इतिहासामध्ये म्हणजे काय, की 2000 वर्षापूर्वीचा इतिहास. आता आपल्या मराठी भाषेला किती ज्ञानेश्वरांनी निर्माण केलेल्या ज्ञानेश्वरीच्या ह्या भाषेला 2000 वर्षापूर्वींचा इतिहास आहे. किती 2000 वर्षापूर्वींचा इतिहास आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय, की केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. बघा, एखाद्या भाषेला त्याचं संवर्धन करण्यासाठी, त्या भाषेचं संशोधन करण्यासाठी, त्या भाषेची प्रगती करण्यासाठी अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. आणि हे दर्जा देण्याचं काम कोण करत असतं, तर केंद्र सरकार करत असतं. कोणतंही स्टेट सरकार हे करत नाही, राज्य सरकार करत नाही, तर याची सर्व जबाबदारी हे केंद्र सरकारकडे असते. कोणाकडे असते, केंद्र सरकारकडे. त्यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, की कोण देते, म्हणजे काय, की अभिजात भाषेचा दर्जा कोण देतं, तर त्यातला पहिला मुद्दा म्हणजे केंद्र सरकार मान्यता देते. केंद्र सरकारची मंत्रिमंडळाची बैठक होते, मंत्रिमंडळामध्ये तो विषय चर्चेला घेतला जातो, त्या विषयाचं अनुरूप बघितलं जातं, त्या विषयाचा सखोल अभ्यास केलेला असतो आणि सर्व गोष्टी झाल्यानंतर केंद्र सरकार त्याला काय करत असतं, मान्यता देत असतं. बरं, हा विषय कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो, तर हा विषय केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, कोणत्या, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीत्यामध्ये अभिजात भाषेचा संदर्भ येतो किंवा विषय येतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, की अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या भाषेला द्यावा,
कसा द्यावा, कशा पद्धतीनं त्याचं क्रियाक्रम असावा किंवा कशा पद्धतीने त्याच्यावरती काम करावं, या साऱ्या गोष्टींची माहिती भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे. बघा कितव्या? 8व्या. हे लक्षात ठेवा. हे आपल्याला एक्झामसाठी खूप महत्वाचं आहे. हे विचारलं जाऊ शकतं, सरळ सेवेला हे विचारलं जाऊ शकतं की बाबा काय की अभिजात भाषेचा दर्जा खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत विषय येतो? तर त्याचं उत्तर काय असणार आहे? केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय. किंवा अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या अनुसूचीमध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर काय असणार आहे? 8वी अनुसूची. कोणती असणार आहे? 8वी अनुसूची. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा काय की याचे निकष काय आहेत? अभिजात भाषेचा दर्जा देत असताना त्या भाषेला कोणते निकष ठेवलेले आहेत किंवा त्या कोणत्या निकषावर, कोणत्या कारणावर, कोणत्या मुद्द्यावर त्या भाषेला आपण अभिजात भाषेचा दर्जा देऊ शकतो? तर त्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा काय की भाषेचे साहित्य हे किमान 1500 ते 2000 वर्षे प्राचीन असावे. बघा, जी मराठी भाषा असेल किंवा इतर कोणतीही भाषा असेल आणि जर त्या भाषेला जर अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर ती भाषा कमीत कमी साधारणतः 1500 ते 2000 वर्षे प्राचीन असावी लागते. काय? प्राचीन असावी लागते. दुसरा महत्वाचा मुद्दा काय की भाषेचे प्राचीन साहित्य मौल्यवान असावे. भाषेचे प्राचीन साहित्य कसं असावे? मौल्यवान असावे. कसे असावे? मौल्यवान असावे. त्यानंतर भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे. आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की स्वयंभूपणे म्हणजे काय? बघा, भाषेला स्वतःचे स्वयंभूपणे असावे म्हणजे ती भाषा स्वतःची स्वावलंबी असली पाहिजे. त्याला एक स्वतंत्र असा वलय असला पाहिजे. त्या भाषेला कोणत्याही भाषेचा आधार नसला पाहिजे. ती भाषा कोणत्याही भाषेचं रूप असता कामा नये किंवा ती भाषा कोणत्याही भाषेची जननी किंवा कोणत्याही भाषेतून निर्माण झालेली नसावी. म्हणजे काय की स्वतःचं अस्तित्व असावं. ज्या भाषेला स्वतःचं अस्तित्व असतं त्या भाषेला आपण काय म्हणतो? स्वयंभूपणा असे म्हणतो. त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा काय की इतर भाषेतून उसनी घेतलेली नसावी. म्हणजे काय की ती भाषा इतर कोणत्याही भाषेवरती अवलंबून नसावी किंवा त्या भाषेमध्ये कोणत्याही इतर भाषेकडून आलेले शब्दांचा, वाक्यांचा, या सर्व गोष्टींचा किंवा व्याकरणाचा त्यात कोणत्याही पद्धतीचा संदर्भ नसावा. याचाच म्हणजे अर्थ काय की त्या भाषेला स्वतंत्र असं स्वयंभूपणा असावा, स्वतंत्र अस्तित्व असावं, स्वतंत्र असा वलय असावा. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाषेचे स्वरूप इतर भाषेपेक्षा वेगळे असावे. म्हणजे काय की ज्या भाषेला आपण अभिजात भाषेचा दर्जा द्यायला लागलोय त्या भाषेला स्वतःचं असं वलय असावं, स्वरूप असावं. ते कोणत्याही इतर भाषेचं स्वरूप त्याला येता कामा नये. त्याची लेखनशैली वेगळी असावी, त्याचं साहित्य वेगळं असावं, त्याचे वैशिष्ट्य वेगळे असावे आणि त्याचा इतिहास सुद्धा जो 1500-2000 वर्षापूर्वीचा आहे तो सुद्धा वैयक्तिक असावा, स्वतंत्र असावा. तो कोणत्याही भाषेवर अवलंबून असलेला नसावा. आता बघा, एखाद्या भाषेला जर अभिजात भाषा म्हणून जर मान्यता मिळाली तर त्याला कोणते फायदे मिळणार आहेत? आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की आता आपल्याला मराठी भाषेला 2024 ला हा जर पुरस्कार मिळालाय, 2024 ला जर मान्यता मिळाली तर येणाऱ्या ज्या कोणत्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील, स्पर्धा परीक्षा असतील, जसं की MPSC असेल, त्याच्यानंतर सरळ सेवा असतील, पोलीस भरती असेल, ह्या तिन्ही गोष्टींसाठी हे खूप महत्वाचं आहे. बघा, याचं कारण का की आता त्यातला पहिला प्रश्न त्यांनी विचारू शकतात की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा फायदा मराठी भाषिकांना होणार आहे असा विचारू शकतात. किंवा खालीलपैकी कोणता फायदा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणार आहे? तर त्यातला पहिला मुद्दा की दरवर्षी स्कॉलर्ससाठी 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळतात. म्हणजे मराठी भाषेला मराठी भाषेतून जे साहित्य निर्माण होतील, जे स्कॉलर्स निर्माण होतील, त्यांच्या अप्रिशिएट करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, दिवसेंदिवस त्यांची प्रगती करण्यासाठी आणि मराठी भाषेचं अस्तित्व दिवसेंदिवस वाढवण्यासाठी त्या स्कॉलर्ससाठी 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळवता येतात किंवा दिले जातात. त्यानंतर सेंटर ऑफ एक्सलंट फॉर स्टडीजची स्थापना करण्यात येते. बघा, या भाषेचा स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी, त्यांचं प्राचीन साहित्याचं संवर्धन करण्यासाठी, त्याच्यामध्ये
स्वतःचं असं नवीन अस्तित्व निर्माण करण्यासाठी, नवनवीन साहित्य घडवण्यासाठी, नवनवीन साहित्य निर्माण करण्यासाठी त्या भाषेचा चांगला अभ्यास करता यावा म्हणून सेंटर ऑफ एक्सलंट फॉर स्टडीजची स्थापना करण्यात येते. त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा काय की अध्यासन केंद्र स्थापना केली जाते. म्हणजे काय की या भाषेचा अभ्यास करण्यासाठी, येणाऱ्या पिढीला त्या भाषेचं महत्त्व कळण्यासाठी आणि त्या भाषेची प्रगती करण्यासाठी, त्या भाषेतून अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून अध्यासन केंद्र स्थापन केली जातात. कुठे केली जातात तर भारतातील प्रत्येक विद्यापीठामध्ये त्या भाषेचं स्वतंत्र असं अध्यासन केंद्र स्थापन केले जाते आणि त्याच्यामध्ये त्या माध्यमातून त्या भाषेचं संवर्धन केलं जातं. जी येणारी नवीन पिढी आहे त्या विद्यार्थ्यांना, त्या पिढीला या भाषेचा इतिहास सांगितला जातो, त्या भाषेचा अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळवून दिली जाते. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा काय की भाषा. आता बघा याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे की ज्या काही आजपर्यंत भाषा निर्माण झालेल्या आहेत त्याच्यातील कोणत्या भाषेला आजपर्यंत म्हणजे किती भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिलाय आणि तो कधी दिलाय. आता बघा तुम्ही एमपीएससी ची तयारी करत असाल, सरळ सेवेची तयारी करत असाल, ग्रुप बी ची तयारी करत असाल, ग्रुप सी ची तयारी करत असाल, ग्रुप डी ची तयारी करत असाल तर याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न कशा विचारला जातो की बघा खालील एक तर म्हणजे जोडाजोडा टाईप मध्ये विचारला जाऊ शकतो. जसं की खालीलपैकी योग्य पर्याय निवडा किंवा योग्य पर्यायाच्या जोड्या लावून खालीलपैकी योग्य असा उत्तर निवडा किंवा पर्याय निवडा. त्याच्यामध्ये मग एका साईडला तुम्हाला साल दिलं जाईल, एका साईडला भाषा दिले जातील आणि मग खाली पर्याय दिले जातील. अ च 1, ब च 3 असे पर्याय दिले जातात आणि त्याच्यामुळं ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं. त्यातलाच मी तुम्हाला सांगतो की कोणत्या भाषेला कधी आणि केव्हा अभिजात भाषेचा दर्जा दिला हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. सरळ सेवा असेल तर तुम्हाला विचारलं जाऊ शकते की खालीलपैकी कोणत्या भाषेला 2014 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा दिला. तर 2014 मध्ये फक्त एकाच भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, तो म्हणजे ओडिया. नंतर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या भाषेला सर्वप्रथम अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. तर त्याचं उत्तर काय असणार आहे, तमिळ असणार आहे. बरोबर का नाही. त्याच्यानंतर असाही विचारलं जातं खालीलपैकी कोणत्या भाषेंना 2024 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. मग त्याच्यामध्ये असेल मराठी, बंगाली, आसामी, पाली, प्राकृत. याच्यापैकी कितीही ते 2 विचारू शकतात, 3 विचारू शकतात किंवा 5च्या 5 विचारू शकतात. त्याच्यानंतर असंही विचारू शकते की मराठी भाषेसहित खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हे कोणतेही पर्याय देऊ शकतील. त्यावेळी मात्र तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की मराठी, बंगाली, आसामी, पाली आणि प्राकृत. म्हणजे काय की तुम्हाला ह्या 4 गोष्टींवरती जास्त फोकस करायचा आहे. बंगाली, आसामी, पाली आणि प्राकृत. ओके. आता आपल्याला बघायचं बघा कोणत्या भाषेला केव्हा हा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तर पहिला 2004 ला कोणत्या भाषेला मिळाला तर तमिळ. त्याच्यानंतर 2005 ला कुठला मिळाला तर संस्कृत या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्याच्यानंतर तेलुगूला केव्हा मिळाला 2008 ला. त्याच्यानंतर 2013 ला कोणाला मिळाला तर 2013 ला मल्याळमला मिळाला. त्याच्यानंतर ओडियाला कधी मिळाला तर ओडियाला 2014 ला मिळाला. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं 2024 ला. मग 2024 ला कोणाला मिळाला तर 2024 ला आपल्या मराठीला, बंगाली, आसामी, पाली आणि प्राकृत. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे बघा की 2004 पासून ते 2014 पर्यंत फक्त एकाच भाषेला एक भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. पण 2024 ला पहिली घटना आहे की 1, 2, 3, 4, 5 भाषांना काय दिलेला आहे की अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. मग सरळ सेवेला हे विचारलं जाऊ शकतं की 2024 मध्ये खालीलपैकी किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. मग त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकते 3 भाषांना, 2 भाषांना, 1 भाषेला किंवा 5 भाषांना. त्यावेळी ते उत्तर आपल्याला असलं का माहिती आता पाहिजे. म्हणजे काय की ज्यावेळी तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताय, ज्यावेळी एखादा तुम्ही सामान्य ज्ञानाचा घटक अभ्यास करत असताय त्यावेळी तुमच्याकडे 5 प्रकारचे तयार असले पाहिजे. कोण, कधी, कोठे, केव्हा आणि कसे. कोण, कधी, कोठे, केव्हा आणि कसे. ह्या प्रश्नार्थक ह्या 5 गोष्टीतून त्या जर समोरच्या बातमीला किंवा समोरच्या जर माहितीला तुम्ही विचारलं तर त्यातून जे तुम्हाला उत्तर मिळेल
त्या उत्तराची जर चांगली तयारी केली तर त्याच्या व्यतिरिक्त कोणताही प्रश्न कॉम्पिटिटिव्ह एक्झामला येऊ शकत नाही आणि त्या पद्धतीने तुम्हाला चांगली तयारी करता येते किंवा स्वतःची अपडेट करता येते किंवा स्वतःची चांगल्या पद्धतीने तयारी करता येत असते. बघा, आपण मगापासून काय बघितलं की अभिजात भाषेचा दर्जा. आता अभिजात भाषेचा दर्जा देत असताना खालीलपैकी आपण किती मुद्द्यांचा विचार केला तर पहिला म्हणजे इतिहास, म्हणजे त्या भाषेचा इतिहास कसा असावा. दुसरा म्हणजे अभिजित भाषा कोण देते, अभिजित भाषेला दर्जा कोण देतं. त्याच्यानंतर त्या अभिजात जो भाषा आहे त्या अभिजात भाषेचे निकष काय आहेत हे आपण बघितलं. त्याच्यानंतर अभिजात भाषेचे फायदे काय होतात हे बघितलं आणि त्याच्यानंतर सर्वाधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की आजपर्यंत किती भाषांना हा पुरस्कार किंवा ही मान्यता दर्जा मिळालेला आहे. आता बघा, आपण बघितलं की मगापासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे आतापर्यंत किती भाषांना मिळालेलं आहे, 10 भाषा. हे आपण कायमचं लक्षात ठेवलं पाहिजे. येते तुमच्या लक्षात. अशा पद्धतीनं आज आपण ह्या पहिल्या घडामोडीचा आज आपण इथं परामर्श घेतलाय. येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण ज्या मागच्या महिन्यामध्ये ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या त्या सर्व घडामोडींची माहिती आपण पाहणारच आहे. आणि सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की आपल्याला येणाऱ्या घटनांमध्ये रतन टाटांचा एक व्हिडिओ चांगला बनवायचा आहे, त्याची तुम्हाला माहिती द्यायची आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राची जी विधानसभा आहे त्या विधानसभेची माहिती द्यायची आहे की महाराष्ट्राची विधानसभा केव्हापासून सुरू झाली, त्याच्यानंतर त्याची स्थापना केव्हापासून झाली, आतापर्यंत किती विधानसभा निर्माण झाल्या, आतापर्यंत किती अध्यक्ष निर्माण झाले, आतापर्यंत किती मुख्यमंत्री निर्माण करण्यात आले, महाराष्ट्राच्या विधानसभेची किती जागा आहेत, या सर्व गोष्टींचा घडामोडींचा आपण तिथं परामर्श घ्यायचा आहे. त्यानंतर रतन टाटांना सुद्धा आजपर्यंत कोणते अवॉर्ड मिळाले, त्याच्यानंतर त्यांनी कोणतं कार्य केले, सामाजिक कार्य काय आहे, राजकीय कार्य काय आहे, शैक्षणिक कार्य काय आहे, आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांचं काय योगदान आहे, इंटरनॅशनल लेवलला त्यांना कोणते पुरस्कार मिळाले, राष्ट्रीय लेवलला कोणते मिळाले, स्टेट लेवलला कोणते मिळाले, ह्या सर्व गोष्टींचा सुद्धा आपल्याला परामर्श घ्यायचा आहे. त्यानंतर नागरिकत्व कायदा 1955 त्याची सुद्धा तुम्हाला माहिती द्यायची आहे. ह्या सर्व घटनांची माहिती आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये बघणारच आहे. तोपर्यंत माझ्या या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे चॅनल आहे, जे खेड्यापाड्यातील जे गोरगरीब विद्यार्थी आहेत, ज्यांना शहरामध्ये येऊन स्वतःची क्लासेस लावून प्रगती करता येत नाही किंवा काही परिस्थितीमुळे पुढे जाता येत नाही, त्या सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी हे मी चॅनल सुरू केलेलं आहे. तर त्या सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जावा, त्यांनी मला सपोर्ट करावा हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.